सो मला लँड होऊन जमाना झाला आहे जमाना झाला आहे का कारण की लोकांना वाटतं की लॅटिना आहे मी, सो ते लोक अप्रोच करतात. पण असं नाही झालं. आणि मग मला एका मुलगी सो ती आली, तिने विचारलं की अरे तुला येतं का बोलता, तर मग मी बोलली नाही. पण मला कळलं की आता ही स्ट्रगल करणार पूर्ण. सो मी आता तिला मदत करते. पण आता मदत करता करता मला तिला ऑलरेडी अर्धा पाऊण तास निघून गेला आणि आता मी तिच्यासाठी थांबली आहे इमिग्रेशनसाठी. झालं की मग तिला गाडीत बसवून मग निघून जाईन. सो लेट्स सी कसं होतं आहे. सो मी तिच्याबरोबर बसते. सो मी आता ती स्टोरी सांगते काय झालं. ती आली, तिने मला अप्रोच केला. तिला वाटलं की मी स्पॅनिश बोलते. हां, तर हो हो. तर त्यांना वाटलं की तिला वाटलं मी स्पॅनिश बोलेल, पण नाही मी बोलत. मीडियम. सो ती आली, तिने मला अप्रोच केलं. तिने विचारलं की मी बरोबर चालले ना इमिग्रेशन्सला. तिथे मला कळलं की हिला काहीच इंग्लिश येत नाही आणि जर हिला नसेल माहिती तर मग ती फुल गोंधळून जाईल. सो कारण की आपली इमिग्रेशनची खूप असं लेंदी प्रोसेस आहे. जर तुम्ही फॉरेन नॅशनल्स आहात तर मग तुम्हाला OC एक अरायवल कार्ड भरायला लागतो आणि आता सध्या इबोलामुळे अजून एक फॉर्म भरायला लागतो. तर मग मी तिला फॉर्म भरायला मदत केली. त्याच्यानंतर अरायवल कार्ड भरायला मदत केली. तर मग इमिग्रेशन झाल्यानंतर मला माहिती होतं की ही जाणार कशी कॅबनी, म्हणून मग मी तिला विचारलं की कसं जाणार काय वगैरे वगैरे. त्याची खूप घाबरत होती, थरथरत होती. तर मला असं वाटलं की नाही जमणार मे बी तिला. सो मी तिला मदत करते प्रॉपर. तर ते सगळं झाल्यावरती मग बाहेर आलं. हां, इमिग्रेशन झाल्यावरती बॅग्स लगेच तिकडे रेडी होते कारण त्यांना खूप उशीर झाला. आणि नंतर बाहेर आलो. मग तिला विचारलं की तिला खायचं आहे का. मग आम्ही खाल्ल्यावरती पण तेव्हा अशी घाबरत होती किंवा काय मला माहिती नाही एक्झॅक्टली. आणि मग नंतर झालं सगळं प्रॉपर खाल्लं तिने. आणि आता मी निघाली. मी काहीतरी अप्रॉक्सिमेटली 2:15ला लँड झाली आहे आणि आत्ता 5 वाजलेत. दिसतंय नाही दिसतंय माहिती नाही. 5 वाजलेत. सो 5 वाजता मी ते 2.5 तासानंतर. पण बरं वाटलं थोडं मदत करून, कारण मला खूप भीती वाटत होती तिला एकटीला पाठवायला. सो बघूयात कसं. आता तिला नंबर दिला आहे व्हॉट्सअपवर. बोलत नाही तर चांगलंच होईल, बघूयात. सो दिस इज व्हॉट माझ्या नवऱ्याने मस्त सरप्राईज दिलं. आय लव्ह 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 लिलीज. मला खूप आवडतात आणि त्याने हा सरप्राईज दिला. ग्रेटफुल. मी नाही सकाळी व्हिडिओ काढला कारण की तो खूप झोपेत होता. तर मला ते असं कसं तरी वाटत होतं. सो क्यूट. हॅलो, गुड मॉर्निंग. हॅलो. आफ्टरनून, नॉट गुड गुड मॉर्निंग. गुड आफ्टरनून. कारण की सकाळी मी आलेली आणि मी सांगितलं हे ना सगळं की मी का लेट वगैरे आले. बट मी आत्ता ॲज युजलचा रिच्युअल जो आहे त्याच्यासाठी आम्ही आता चाललो आहे डमॅटकडे. हे नेहमी मी जेव्हा येते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. सो मग आत्ता आम्ही ऑन द वे आहोत. भयंकर उशिरा निघालो. सो आता बघूयात किती वेळ लागतो पोचायला. ट्रॅफिक खूप झाले कारण की आपण खूप लेट निघालोय लंच करून. अच्छा, ट्रॅफिक त्यामुळे लेट झाले. हा, म्हणजे आता तो टायमिंग कसं आहे ना आपला. सो नाव वी आर हेडिंग टू बँड्रा. मी आता आली आहे डर्मासेन्शाला. आम्ही गेले 10 इयर्स इथे येतो आणि त्याहून जास्त आमचे खूप चांगले फ्रेंड आहेत ते. एज गॅप खूप आहे आमच्या दोघांच्यामध्ये. म्हणजे प्रणवचे फ्रेंड्स आहेत फर्स्ट आणि नंतर ते माझे पण फ्रेंड्स झाले. सो आता आम्ही नेहमी त्यांच्याकडे येतो आणि स्किन माझी जी अशी ग्लो करते तिच्यामुळे खूप जास्त आहे हे कॉन्ट्रीब्युशन. सो सी यू आफ्टर द ट्रीटमेंट. बाय बाय.
सो आता मी माझा नवीन क्रीम लावते. अर्धवट संपली म्हणून ती घ्यायला गेले. आज टोनिंग आहे, मल्टीविटामिन सप्लिमेंट आहे. माय होल फेस इज गोइंग टू बी नम. लेझर टोनिंग केल्यावरती किती मस्त फरक पडलाय. सो आमचं ट्रीटमेंट झालेली आहे. थोडे माझं फेस एकदम असं टाईट 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 आहे. सो मी आता कमी बोलते. तुझं कसं होतं? मस्त ॲज युजल. खूप टॅन झालेलो, सो या डी टॅन केलंय खूप लेझर यूज करून. ते मस्त इंटेरियर्स आहेत. कॅल्झोन चिकन. थँक्यू. लास्ट टाइम मग तिकडे बसलेलो पाठीमागे. असं कसं करू मला तू सांग. मगाशी बोललो हो हे रेकॉर्ड करता करता पण करू शकते. पहिले चांगले होते माझे केस. काल हेअरकट केला तर ब्लेड दिसतोय. हे इथे आपण कधी आलेलो आठवतंय? खूप आवडत होतं. 2015-16 15-16 मध्ये तरी नसेल पॉसिबिलिटी. मे बी 18 वगैरेला आलो असं. पॉसिबलच नाही 15-16 ला आपण हे करणार. नाही असू शकतं आय थिंक. हा बरोबर. तेव्हा तर मी खूप तर अगोदर काम आलो. करत होती ऑफिस तेव्हा मध्ये. आपण खूप फिरायचो बँड्रा साईड मध्ये. आपण खूप फिरायचो. तू तू माझ्याबद्दल बोलतोस की तू कोणाबद्दल बोलतोय हे तू डिसाईड कर. आपण दोघं खूप फिरायचो. बँड्रा मध्ये भरपूर फिरलोय. कुठे कुठे फिरलोय? शाईन, काटा ब्लू, पडलं हा काटा रोड वगैरे. आठवलं. मदर मेरी. इव्हन ते ऑडिटोरियम कुठे आहे तिकडे ते लँडमार्कचा प्रोग्राम होतो ते 2015 ला. तेव्हा त्याच टाइम पिरियड मध्ये 16 ओके. अरे काय रिएक्शनच नाही. ह्याच्या पोटा काय ह्याच्या प्रेमापोटी खरंच मी एक्स्ट्रा माइल जाते. कशी आहे? नाच नाच ना नाच ना. हो ती कधी येणार आहे? 11th. तिचं काहीतरी ट्रिपचं चाललंय ना. अरे कर केला पूर्ण संपलं. आता ऍक्टिंग ऍक्टिंग. ठीक हो. हाय 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 हाय. सो मी ब्लॉग एंड करायला विसरली. आम्ही म्हणजे असं खूप रॅन्डम गोष्टी होत होत्या. माझ्या कझनला भेटली आणि मग माझी बेस्ट फ्रेंड आली भेटायला. सो त्या मुमेंट्स सगळ्या खूप पर्सनल फील होतात. सो मला असं रेकॉर्ड करायला खूप डिफिकल्ट पडतं. सो जेवढं काही क्लिप्स आय कुड शो यू की हाऊ इट फील्स कमिंग बॅक होम. आय एम ट्राईंग. अजून भरपूर काही गोष्टी होणार आहेत. सो स्टे ट्यून्ड आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. स्टे ट्यून्ड. बाय.